नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी संयुक्त संस्कृतम अंतर्गत चतुर्दशः पाठः उपकारस्य स्मरणम हा भाग बघणार आहोत. चला तर मग बघूया काय आहे या पाठामध्ये. इथे चित्रामध्ये पर्वत दिसत आहे. त्याचं नाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला? अगदी बरोबर, मैनाकह. मैनाक नावाचा हा पर्वत आहे. त्या पर्वताच्या जवळूनच मारुती उड्डाण करत आहे. या दोघांमध्ये काय संभाषण चालले आहे पाठाच्या संदर्भातून बघूया. रामायणम आदि काव्यम. रामायणस्य रचयिता वाल्मिकीः. रामायण हे आदि काव्य आहे. रामायणाचे रचनाकार वाल्मिकी ऋषी आहेत. वाल्मिकीः आदि कवीः. वाल्मिकी हे आदि कवी आहेत. श्रीरामस्य चरितम अस्य ग्रंथस्य विषयः. श्रीरामाचे चरित्र हा या ग्रंथाचा विषय आहे. एषः प्रसंगः रामायणात. रामायणातून हा प्रसंग घेतलेला आहे. रामायणा इज the first ever epic. Valmiki was the composer of Ramayana. The subject of this epic is the life of Lord Ram. This is an incident from Ramayana. मारुतिः सीतायाः अन्वेषणार्थं लंकां प्रति उड्डयते. मारुती सीतेच्या शोधासाठी लंकेच्या दिशेने उडी मारतो. हनुमान फ्लाइज टुवर्ड्स लंका इन सर्च ऑफ सीता. मार्गे महासागरः असतो. वाटेत महासागर असतो. देअर इज अन ओशन इन द मिड वे. तस्य तले अवर्तत मैनाकः नाम पर्वतः. त्याच्या तळाशी मैनाक नावाचा पर्वत असतो. देअर इज अ माउंटन by name मैनाक on its floor. यदा मैनाकः गगने मारुतीं पश्यति तदा सः उद्गच्छति. जेव्हा मैनाक आकाशात मारुतीला पाहतो तेव्हा तो वर येतो. When मैनाक sees हनुमान in the sky, that time he comes up. समुद्रात बहिः आयाति. समुद्राबाहेर येतो. He comes out of ocean. मारुतीना क्रमणीयः मार्गः दीर्घः. मारुतीला लांब जायचे असते. The path to be crossed by हनुमान is long. मध्ये विश्रामार्थं स्थानमपि नास्ति इति मैनाकः जानाति. मध्ये विश्रांतीसाठी जागाही नाही हे मैनाकाला माहीत असते. मैनाक knows that there is no place in between to rest. सः तस्य सहाय्यं कर्तुम् इच्छति. तो त्याची मदत करू इच्छितो. He wants to help him. अतः मैनाकः मारुतिं प्रार्थयते. महाकपे अलं परिश्रमेण कृपया मम कुटे विश्रामं करोतु. म्हणून मैनाक मारुतीची प्रार्थना करतो. हे महावानरा, परिश्रम करू नकोस. कृपा करून माझ्या शिखरावर विश्रांती घ्यावी. देअरफॉर मैनाक रिक्वेस्ट हनुमान, ओ ग्रेट वानरराज, डोंट एक्सर्ट युअरसेल्फ टू मच. प्लीज टेक रेस्ट ऑन माय पीक. किमर्थं मैनाकः मारुतेः साहाय्यार्थम् उद्युक्तः. मैनाक मारुतीला मदत करण्यासाठी का उद्युक्त झाला? वाय वॉज मैनाक रेडी टू हेल्प हनुमान. अपि सः मारुतेः आशीर्वचनम इच्छति. तो मारुतीच्या आशीर्वादाची इच्छा करत होता का? डज ही विश ब्लेसिंग्स फ्रॉम हनुमान. न खलु, तर नाही. नॉट रिअली. एतत्तु उपकारस्य स्मरणम. हे तर उपकाराचे स्मरण होय. धिस इज इंडीड रिमेंबरिंग दी हेल्प. मारुतेः तातः पवनदेवः मैनाकस्य साहाय्यम् अकरोत् पुरा. पूर्वी मारुतीचे वडील पवनदेव ह्यांनी मैनाकाला मदत केली होती.
In the ancient times, Hanuman's father Lord Wind had helped Mainak. तदा सर्वे पर्वताः स्वपक्षाः. तेव्हा सर्व पर्वतांना पंख होते. That time all the mountains had wings. ते आकाशे स्वेच्छया विहरन्ति स्म. सहसा भूमौ निपतन्ति स्म. ते आकाशात मनसोक्त विहार करीत असत. अकस्मात जमिनीवर देखील पडत असत. They used to travel in the sky, following their own wish, and used to stumble upon the ground suddenly. तेन त्रस्ताः ऋषयः इंद्रम उपागच्छन्. त्यामुळे त्रस्त झालेले ऋषी इंद्राकडे गेले. Troubled by this, the sages went to Indra. इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. इंद्र पर्वतांवर रागावला. Lord Indra got angry with mountains. सः वज्रेण पर्वतानां पक्षान् छेत्तुं प्रारभत. त्याने पर्वतांचे पंख वज्राने कापायला सुरुवात केली. He started cutting down the wings of mountains with the help of thunderbolt. यदा इंद्रः मैनाकं प्रति अगच्छत् तदैव पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम् अनयत्. जेव्हा इंद्र मैनाकाकडे गेला तेव्हा पवनदेवाने वेगाने त्याला समुद्रतळाशी नेले. When Lord Indra went to Mainak, at the same time Lord Wind took him speedily to the ocean floor. एवं पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात अरक्षत. अशा प्रकारे पवनदेवाने मैनाकाचे वज्रप्रहारापासून रक्षण केले. In this way, the Lord Wind saved Mainak from the blow of thunderbolt. मैनाकः पवनदेवस्य एतम् उपकारं स्मरति स्म. मैनाक पवनदेवाचे हे उपकार जाणत होता. मैनाक remembered this help by Lord Wind. सः अचिन्तयत् कृते च प्रतिकर्तव्यम् एष धर्मः सनातनः. त्याने विचार केला, केलेल्या उपकारांबाबत कर्तव्याने परतफेड हाच खरा सनातन धर्म आहे. He thought, this is a great thought to help back the one who had helped you earlier. अतः मैनाकः पवनपुत्रस्य मारुतेः साहाय्यम् अकरोत्. म्हणून मैनाकाने पवनपुत्र मारुतीचे सहाय्य केले. Therefore Mainak helped Hanuman, who was the son of Lord Wind. मैनाकस्य आतिथ्येन मारुतिः प्रीतः. मैनाकाच्या आतिथ्याने मारुती प्रसन्न झाला. हनुमान becomes pleased by hospitality of Mainak. तथापि विश्रामम् अकृत्वा सः कार्यसिद्ध्यर्थम् अग्रे सरति. तरीसुद्धा विश्रांती न घेता तो कार्याच्या सिद्धीसाठी पुढे गेला. Still he proceeds ahead to complete his work without taking rest. धन्यवादः. नमो नमः.